नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. घरात नवनाथांचा फोटो ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात? नाथ संप्रदाय म्हणजे केवळ भक्ती नाही, तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. नवनाथ हे सिद्ध योगी आहेत. योग, तपस्या आणि आत्मजागृतीचे प्रतीक. म्हणून त्यांचा फोटो घरात ठेवणं म्हणजे त्यांच्या शक्तीला आणि कृपेला आपल्या आयुष्यात आमंत्रण देणं आहे. पण बऱ्याच वेळा काही लहान चुका आपण नकळत करतो आणि त्या आपल्या नाथ कृपेपासून आपल्याला दूर नेतात. चला तर मग पाहूया अशा कोणत्या 8 चुका टाळाव्या हव्यात. 1. फोटोची चुकीची निवड. नाथांचा फोटो नेहमी साधा, पवित्र आणि सामाजिक स्वरूपात असावा. नाथ म्हणजे तपस्वी ऊर्जा, त्यामुळे त्यांचा हासरा, आकर्षक किंवा कलात्मक फोटो वापरू नका. श्री आदेश किंवा जयनाथ असलेला फोटो सर्वोत्तम मानला जातो. 2 नंबर. चुकीच्या दिशेला फोटो लावणे. नाथाचा फोटो कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका. तो पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवा. या दिशांमधून नाथांची सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, जी तुमच्या मनाला स्थैर्य आणि शांती देते. 3 नंबर. देवघरात अशुद्धता ठेवणे. नाथांना स्वच्छता आणि साधेपणा अत्यंत प्रिय आहे. फोटो ठेवलेल्या जागी धूळ, जुनी वस्तू किंवा फाटके कपडे ठेवू नका. दररोज त्या ठिकाणी थोडं धूप, दिवा लावा आणि मन शांत ठेवा. 4 नंबर. नाथांचा फोटो इतर देवांमध्ये मिसळणे. म्हणजे नाथ हे अद्वितीय सिद्ध आहेत. त्यांचा फोटो इतर देवांच्या गर्दीत ठेवू नका. थोडासा उच्च आणि स्वतंत्रपणे ठेवा, कारण ती जागा सिद्ध आसन मानली जाते. 5 नंबर. केवळ शोभेसाठी फोटो ठेवणे. नाथांचा फोटो ठेवणं म्हणजे सजावट नाही, ती एक आत्मिक नातीची सुरुवात आहे. जर आपण भक्तीशिवाय फक्त शोभेसाठी फोटो ठेवला तर नाथकृपा लाभत नाही. मन, आचरण आणि वाणी शुद्ध ठेवा, तेव्हाच नाथ आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात. 6. फोटोखाली वस्तू ठेवणे. म्हणजे नाथांच्या फोटोखाली कधीही जुने कागद, बूट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा कपडे ठेवू नका. ती जागा शुद्ध असावी. फोटोखाली स्वच्छ पांढरा कपडा किंवा लहान आसन ठेवा आणि अधूनमधून पाणी शिंपडा. 7 नंबर. प्रतिमेकडे दुर्लक्ष करणे. नाथांचा फोटो ठेवला आणि मग विसरलो ही सर्वात मोठी चूक आहे. नाथ म्हणजे सजीव शक्ती. दररोज थोडं जयनाथ, श्री आदेश म्हणा आणि 2 मिनिट शांत बसा. ते तुमच्या मनाला त्यांच्या लहरीशी जोडून टाकतात. 8 नंबर. घरातील वाद आणि नकारात्मकता. म्हणजे नाथाची उपस्थिती असताना घरात वाद, राग किंवा अपशब्द असू नयेत. अशा ऊर्जेमुळे नाथकृपा दूर जाते. घरात नेहमी शांती, सत्य आणि प्रेमाचं वातावरण ठेवा. अंतिम संदेश. नाथाचा फोटो ठेवणं म्हणजे त्यांच्या सिद्ध ऊर्जेला आपल्या घरात आमंत्रित करणं. फोटो योग्य ठिकाणी, योग्य भावना आणि भक्तीने ठेवला तर नवनाथ नक्कीच आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात. श्री आदेश. जय नवनाथाय नमो नमः. अलख निरंजन. ओम नमो आदेश.